हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेच्या 18व्या हप्त्याबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कधी मिळणार आहे, किती पैसे मिळणार आहेत आणि कसं अर्ज करायचं यामागील पूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला आज देणार आहे। जर तुम्हाला अशी माहिती हवी असेल तर आज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबून ठेवा, जेणेकरून पुढच्या योजना आणि अपडेट्स एकत्र तुम्ही मिस करू नका। एकत्र करूया। लाडकी बहीण योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारची एक सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली, ज्यामध्ये लहान आणि तरुण महिलांना कल्याणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते। योजनेत प्रत्येक हप्त्याला काही ठराविक रक्कम बहिणींच्या खात्यात जमा केली जाते। 18वा हप्ता किती? 18वा हप्ता म्हणजे अगदी जवळच्या मकर संक्रांतीला येणारा हप्ता, म्हणजे 15 जानेवारी 2026 पर्यंत बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे। या हप्त्यात किती पैसे मिळणार? या योजनेचे फायदे काय आहे? बहिणींना आरोग्य व पोषणाचे सहाय्य देते, भविष्यातील मोठ्या खर्चासाठी मदत देते। हप्त्याची तारीख आणि प्रोसेस काय राहणार आहे? 18वा हप्ता मकर संक्रांतीला का मिळणार? प्रत्येक हप्ता ठरलेल्या तारखेनुसार दिला जातो। यावर्षी 18वा हप्ता 15 जानेवारी 2026ला मकर संक्रांतीच्या आसपास तुम्हाला मिळणार आहे। हा हप्ता कसा तपासायचा की पैसे आलेत का नाही? सरकारी पोर्टलवर लॉग इन करा, बहिणींच्या खात्यात माहिती भरा, पैसे जमा झाले की नाही हा स्टेटस तपासा। SMS किंवा नोटिफिकेशन देखील येऊ शकते। जर पैसे आले नसतील तर काय करायचं? आपल्या जिल्हा समाज कल्याण विभागाशी संपर्क करा, आवश्यक डॉक्युमेंट्स तपासा, अर्ज पूर्ण सबमिट करावा लागेल। अर्ज कसं तपासायचं? ऑनलाईन प्रक्रिया, सरकारी पोर्टलवर लॉग इन करा, नवीन अर्ज अपडेट अर्ज निवडा, मुलीचे नाव, जन्मतारीख, आईचे नाव भरा, बँक खाते क्रमांक, IFSC कोड भरा, डॉक्युमेंट अपलोड करा, सबमिटवर क्लिक करा, कन्फर्म स्क्रीन सेव्ह करा। ऑफलाईन प्रक्रिया, जर जवळच्या तालुक्यात जिल्हा समाज कल्याण कार्यालयात अर्ज द्या, आवश्यक कागदपत्रे, जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक। एकाच कुटुंबाला एकायोग अधिक बहिणींना योजना लागू आहे काही प्रत्येक महिलांसाठी स्वतंत्र हप्ता मिळतो। IFSC बदलल्यास काय करायचं? नवीन बँक खाते अपडेट करून पुन्हा अर्ज सबमिट करा। जर बँक खाते गैर कार्यक्षम झाले तर पैसे कुठे जातील? रक्कम हप्त्याच्या तारखेला पुन्हा फेल होईल। मकर संक्रांतीच्या आधी पैसे येणार की नंतर? प्रशासनाला वेळ लागू शकतो। 15 जानेवारी 2-3 दिवस दरम्यान जमा होऊ शकतात। तर मित्रांनो, ही होती लाडकी बहीण योजनेचा 18वा हप्त्याबाबत संपूर्ण माहिती। हा व्हिडिओने तुम्हाला तुमच्या बहिणींच्या हप्त्याची तयारी कशी करावी, कधी पैसे येणार आणि कसं अर्ज करायचं याबाबत मार्गदर्शन दिलं आहे। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा। तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून ही योजना माहिती असणे आवश्यक आहे। मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखी नवीन योजनेसह। तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र।